सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि माझं घरातलं क्लिनिंगचं काम झालेलं आहे सगळं काही. तर आणि मी आवरूनसुद्धा तयार झालेली. तर आज आम्ही चाललेलो आहोत बाहेर. तर मला वाटलं की हा तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. तर त्यासाठी आजचा व्लॉग मी करत आहे. आणि आज आहे शनिवार. तर शनिवार निमित्त आम्ही चाललेलो आहोत थोडंसं बाहेर, म्हणजेच देवदर्शनासाठी. तर आम्ही चाललेलो आहोत शनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. तर चला मग कुठे चाललेलो आहोत त्यासाठी ब्लॉग हा कंटिन्यू पहा. आपलं ते हे मस्त होतं आपल्या आयशर. बस की तुम्ही इथूनच भांडणं अजून प्रवास बरं तुला मांडीव नाही घेत, तू उठ जरा, तू उठ, तुला मांडीव बसा. हा जा. आता काही सुमीच्या डोक्या बसवता का सोनूला? थांब गाडी दरवाजा नाही लागला, हात घे. चल ओके. सोनू जा टिकीट जातो का? बाहेर घे तिकीट. बाहेर तू थांब घरी. कुठं चालला? चला गाडी तुझं माझं करता करता सगळ्यांना सीटा मिळालेल्या आहेत. सुमित कुठे बसलाय? वीरेंद्र कुठे गेला? अरे इकडे कुठं हाय करतोय? ड्रायव्हरचं आपलं बरं, टेन्शन नाही. ड्रायव्हिंग सीट आपली पकडलेली. इथं बसली प्रतीक्षा, नारायणी, साईने केलं बाबा ऍडजस्ट. साईचं नाही काय टेन्शन. इकडे बसलेला आहे सोनू. आणि पाठीमागं पुढं करता करता मी बसलेली आहे इथं मागच्या साईडला. छान दिसते. तर चला आता फायनली आम्ही निघालेलो आहोत. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आपली आयशर छान होते ना. आपली पाठीमागच्या ट्रेजर टाकली की टेन्शन. आता आम्ही पोहोचलेलो खंडाळामध्ये. नारायणीच्या शाळेच्या जवळच निघालो आहे ना. जायचं का शाळेत? सोडू का? नारायणला उतरायचं इथं. चालतो त्याला शाळेत. आता संभाजीनगरवरून राईट. बाकी लाईव्ह नाही भेटत. दिवसाची कशाला लाईव्ह? नाही लाईव्ह. तिकडे कुठे गाव आहे? हराळी ना ती. हराळी सोशीला चाललेलो आहोत. आता आतमध्ये आम्ही टर्न टू निघालेलो आहोत. शनिवारचं एवढं कैसे
आता आम्ही पोहोचलेलो आहोत सोळशीला आणि इथं चाललेला आहे प्रोग्राम. घाटातून आल्यामुळे मुलांना उलट होतं. चल. माझे पैसे ऑर्थोपेडिक मला तिथूनच आहे. कुठून पण जायचं त्या साईडने तिकडून जायचं हे करताना. काकू ताट घेते. त्यामुळे का प्रतीक्षा पप्पा आहे त्या साईडने जातील तर ताट घ्या तुम्ही. पप्पा ताट पेड आहे ना. थांबा तिकडे चला की चला तिकडे चला. काकी कुठे आहे? चांगली सद्बुद्धी आहे ना. आज तर नेमकं केलं असतं. खाली पाया पडून परत येऊ बघायला. त्याच्यात ओरडतील की कोण बसलंय का त्याच्यात.
आणि आता साईचं फोटोशूट झालेलं आहे. साई, आम्ही सुद्धा थोडेफार फोटो काढलो आणि इथं बसले ह्यांची वाट बघत. आलो जाऊन आलो आलो. संतसो हे संसारी अनात्माते अंगे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी संजीवनी जय देवी जय देवी कोणी पाहता तुझैसे नाही अक्षता टाकायच्या असतात त्या आहे का तुमच्याकडं? थोडं थोडं असं थोडं 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 करायचं. सचंत्रयत्र पूर्वे साध्याय सन्ति देवा ॐ राजाधिराजाय प्रसय्यतायिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे तमे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ॐ स्वस्ति साम्राज्यं स्वराज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठं महाराज्य महाधिपत्यमयं समन्तपर्यायित्यार्थः सार्वभौम सार्वायुष्य अन्तदा पराघात पृथिवी समुद्रपर्यन्ताया ईश्वरायति तदपेक्ष श्लोको विदितो मृतस्य परिवेष्टारो मृतस्यैया वसनगृहे अरुतस्यैया कामपे विश्वदेव सहस्र यति मन्त्रपुष्पाञ्जलि नवग्रह अधिपति शनेश्वर देवता सिद्धर्थम् ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. सर्वांनी दोन हात वरती करून जयघोष करायचा आहे. आरती झाली आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. तर आता तिथे रांग लागलेली आहे, तर त्या रांगेत थांबावं लागणार आहे आम्हाला. प्रसादाची प्लेट आम्ही घेतलेली आणि बसलेलो इथे सगळेजण.
आता महाप्रसाद घेऊन आम्ही चाललेलो आहोत घरी. त्यामुळे तसं काय झालं तरी केंद्र बोलता बघ आलेले खंबाटकी बोलता नाही घाटातून अगर चाहते हैं हर सुबह ये सुकून तो अपनाइए कायम टैबलेट, कायम ग्रैन्यूल्स या कायम चूर्ण। भावनगर वाले साईचा हात वरती घ्यायला लावला तर गिअर टाकून टाकून तिथल्या भंडाऱ्याचा महाप्रसाद कोणाकोणाला आवडला? तुम्हाला आवडलं का हो? महाप्रसाद ताट घासली का? असं आहे घरी आता आजपासून रोजची सवय लाव. बघ की सगळे पुरुष इथं घरी ताट उचलत नाही. तिथं अशी महाप्रसादाची पद्धत आहे की तुम्ही जर जेवायला घेतलं त्या ताटामध्ये ते स्वतः पुसून घ्यायचं. महाप्रसाद लिमिटमध्ये घ्यायचा आणि महाप्रसाद खाऊन झाला की तो एक तर वाया घालवायचा नाही आणि स्वतः ताट घासून धुवून स्वच्छ करून ठेवायचं. अशी पद्धत आहे. छान गोष्ट आहे, खूप आवडली आणि खरंच महाप्रसाद छान होता, टेस्टी होता. तर चला आता निघालो आता संध्याकाळच्या भंडाऱ्यावरती. आता संध्याकाळी डोंगरावर म्हणते तुम्ही फिरा इकडं तिकडं आम्हाला ठेवा उपाशी. नाही मग भाऊजींना पण यायचं भंडाऱ्यावर. डबेने तरी कमी डबे भरून आणतो. जावं आहेत की आपल्या. बघू संध्याकाळी जर पॉसिबल झालं तर आज आहे पौष पौर्णिमा तर गेलोच जर डोंगरावरती तर तिथला पण ब्लॉग तुमच्याशी शेअर करेल. नाही गेलो तर मग आपलं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला त्याच्यात गोड मानून घ्या. कारण लापशी भरपूर प्रमाणात खाल्लेली भरपूर गोड झाले. बघू झालं पॉसिबल तर नक्कीच तिथला ब्लॉग मी तुमच्याशी शेअर करेल. तिथले काही गोष्टी आहेत त्या आणि जर नाही गेलं तर मग व्हिडिओ इथे स्टॉप. चला आवडत लाईक करा. तर आता संध्याकाळची 7 वाजली आहेत तुम्ही पाहू शकता आणि आता आम्ही निघालेलो आहोत भैरवनाथाच्या डोंगरावरती पौष पौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी. तर चला मग आता कोण कोण निघालो ते पण दाखवते आणि तिथं कशा पद्धतीने कार्यक्रम असतो ते पण दाखवते. तिथं देवी वगैरे बसवतात ते लोकांनी कधीच नाही दिले आहेत 5च्या अगोदरच आणि आरती वगैरे पण झाली 6 वाजता आणि आत्ता आम्ही आमचा आवरल्यानंतर निघालेलो आहोत. तर चला मग आता भैरवनाथाच्या डोंगरावरती देवींचं दर्शन घेण्यासाठी. चला काय तुळशीताई नारायणी प्रतीक्षा. आम्ही उशीर आलो काय? हार काढून इथं अडकवले ते बघितलं तुम्हाला म्हणून परत ती साडी काढायची ठेवली.
बस ह्या साईडला आहे साफ केलेलं आहे ना. कोमलताई पण लेट आले. आम्ही आलोय आत्ताशी. आता आले आम्ही. आम्हाला वाटलं आम्ही लेट झाले. चलताय ताट जरा सुप्रिया कुठे गेले? बसले बसले. फायनली आम्ही घरी आलेलो आहोत. चल मग आता फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि बसलेलो आहोत. तर नेहमीपेक्षा ह्यावेळेस गर्दी कमी होती आणि लवकरच कार्यक्रम धरला होता. जवळपास 7 ते 7:30च्या आसपास आरती चालू होती, पण आज 6 वाजताच आरती चालू झालेली आणि कार्यक्रमसुद्धा लवकर आटोपला. म्हणावा असं इंटरेस्ट लोकांनी घेतलं नसल्यामुळे कदाचित झालं असेल हे, पण कार्यक्रम आम्ही जायच्या अगोदर आटपून वगैरे झालेला आणि एक त्यांची पूर्ण आवरावर चालली होती. तिने आम्ही देवाचं दर्शन घेतलं आणि भंडाऱ्याचा महाप्रसादाचा लाभ घेतला. तर आम्ही 7 वाजता गेलो होतो. जास्तीचं लेट नव्हतं झालो, पण सगळे आवरावर झाली होती. पण आम्ही देवाचं दर्शन घेऊन लगेच महाप्रसादाचा लाभ घेऊन आता घरी आलेलो आहोत आणि पुढचे कार्यक्रम काय होणार नाहीत असं वाटलं, त्यामुळे आम्ही लगेच निघालो आणि आता आम्ही पोचलेलो आहोत घरी. तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करते. मग कुठे तू पुण्याला, मी घरी आली. तर चला मग आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि कमेंट करून पण सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला. तर चला पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. आणि तुम्ही व्हिडिओ बघता पण चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज जरूर सबस्क्राईब करा आणि तुमची एक लाईक मला खूप प्रोत्साहन देणार असते. त्यासाठी व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बाय. गुड नाईट.